नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आपण निघालोय नाशिकसाठी. आज तारीख आहे 20 जानेवारी. नाशिकला जायला आपण निघालोय, पण बघूया आता. आज मोर्चा आहे जो त्याचा आपल्याला काय परिणाम येतो, किंवा रस्ते बंद आहेत, चालू आहेत, काही माहित नाहीये. तरी पण आपण चाललोय, आपण जाणार आहोत. बघूया पुढे काय आपल्याला प्रॉब्लेम येतो. जर काय असलं तर आपण त्याचाही व्हिडिओ करू. नक्कीच व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण नागझरी जवळ पोहोचलेलो आहे. तर एक गवळण बोलण्याची इच्छा होते, तर गवळण बोलतोय एक. बघूया येते का. वाकून टाक सडा, गरा दे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, गरा दे जरा, वाकून टाक सडा. केस कुरले उडतील भुर भुर, केस कुरले उडतील भुर भुर, आवळून बांध बुचडा, गरा दे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, गरा दे जरा, वाकून टाक सडा. शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, पदर खोच जरा, गरा दे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, गरा दे जरा, वाकून टाक सडा. मंडळी, गवळण आहे, जेवढी आली तेवढी मी बोललो. ही सकाळ कशी आहे बघा. अगदी सूर्य निघालेला आहे, मस्त कोवळं कोवळं, आणि थंडीचा दिवस. या थंडीच्या दिवसात सर्वांना असं वाटते सूर्य कधी निघतो आणि कधी आपल्याला थंडी जाणवायची कमी होईल. आणि आज जेव्हा सूर्य उन्हाळ्यामध्ये निघतो, तेव्हा असं वाटते यार का आता किती गरमी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसार आहे, वेळेनुसार तिला महत्व आहे, बाकी काहीच नाहीये. तसं पण तसंच आहे का, एखाद्या माणसाची गरज ज्या वेळेस आहे त्यावेळेस ते खूप मोलाचं वाटते. तुमचं नाही, माझं नाही, सर्वांच ते आहे. कारण वेळेनुसार माणसाला प्रत्येक व्यक्तीची गरज पडते, प्रत्येक व्यक्तीची. असं काहीच नाहीये. तुम्ही असं कधीच समजू नका का एखादा अडाणी व्यक्ती आहे त्याची आपल्याला गरज पडणार नाही, किंवा आपण अगदी खूप हुशार आहोत तर आपल्याला कोणाची गरज पडणार नाही, किंवा आपण अडाणी आहोत आणि समोरचा खूप हुशार आहे तर आपल्याला त्या आपली कोणाला गरज पडणार नाही, असं कधीच समजू नका. प्रत्येकाची गरज पडते. आज जरी आपण सांगत असलो एखाद्या व्यक्तीबद्दल का त्याला काय दगड येतो का, त्याला काय अक्कल आहे का, पण एक लक्षात ठेवा, जर अक्कल ज्या व्यक्तीला नाहीये त्या व्यक्तीकडे पैसा असेल, त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत कसे वागता. आणि एखादा हुशार आहे पण त्याच्याकडे पैसा नाहीये तर त्याच्यासोबत कसं वागता. हे प्रत्येकाकडे अनुभव आहे. कारण एखादा अडाणी जरी असला आणि त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्याचे सगळं काय आहे, आणि त्या व्यक्तीकडनं तुम्हाला मदत हवी असली तर तो जे व्यक्ती सांगणार हे आपल्याला ऐकणं भाग होत. म्हणजे वेळेनुसार प्रत्येकाला प्रत्येकाची गरज पडते. हुशार असो, वेडा असो, काही असो, पण प्रत्येक माणसाला प्रत्येकाची गरज असते. हे माणसाने कधी विसरलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट सांगायची झालं तर दगड. आपण दगडाला अशी म्हणजे शून्य किंमत देतो, शून्य. पण एकच सांगतो का, ज्या वेळेस तुम्ही पाण्यातनं जात असता, चिखळ आहे आणि तिथून रस्त्याने जायचं आहे, तर तुम्हाला तिथे दगड टाकूनच पुढे जावं लागते. म्हणजे नुसतं ज्या दगडाला आपण शून्य समजतो, तो दगड ही आपल्याला कामात येतो. कितीही कोणी जरी सांगितलं का नाही मला गरज नाही, नाही असं नाही, असं काही नाही. एक ना एक दिवस येतो. बाकी प्रत्येकाचं आहे, कोणाला मान द्यायचा, सन्मान द्यायचा, नाही द्यायचा हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. मी असं सांगत नाही. या जगात अशी व्यक्ती खूप आहेत का ज्यांना एखाद्याची गरज असते, पण त्या स्वाभिमानाकरता ते लोक त्या व्यक्तीला मान सन्मान नाही देत किंवा बोलत नाही. हा प्रत्येकाचा एक वेगवेगळा विषय आहे. आणि आता आपण MH 48
मुंबई अहमदाबाद हायवे त्याच्यावर पोचलेलो आहे. हे बघा, त्या रस्त्यावर आपण चालतोय आणि आपल्या मागून आता पोलिसांची व्हॅन येत आहे. हे बघा, चाललंय रत्नागिरी पोलीस दल. नक्कीच बंदोबस्तासाठी असतील. आणि त्या साईडच्या रस्त्याच्या कडेला भरपूर गाड्या थांबलेल्या आहेत पार्किंग मध्ये. माझ्या हिशोबाने या काल जो मोर्चा होता त्याच्याकरता असेल. आणि हे बघा, आपण आता हा हायवे सोडलेला आहे आणि आता आपण इथून जव्हार फडा जो सांगितला जातो, जो नाशिक साठी रस्ता जातो, त्या रस्त्याला आपण वळणार आहोत. मधला रस्ता जो आहे त्या रस्त्याने आपण जाणार आहोत. या रस्त्यापर्यंत तर आपल्याला काही भेटलेलं नाही. तर आपण इथून लेफ्ट घेतलेला आहे. आता हा लेफ्ट घेऊन आता आपल्याला सरळ जायचंय. मंडळी, आपली गाडी खूप माखलेली आहे. तर आता आपल्याला पुढे सर्व्हिस सेंटरचा बोर्ड दिसतोय. तर त्या सर्व्हिस सेंटरवर आपण गाडी वॉशिंगला घेऊन वळतो. बघूया, आपण वॉशिंग करूया गाडीची आज. हे बघा, आपली गाडी किती माखलेली आहे आणि ती धुवायला आपण थांबलेलो आहे. हे बघा, बोनटवर काचचे पण, वरती पण पूर्ण माखलेली आहे. इकडून पण दाखवतो मागची साईड तुम्हाला. हे बघा, धूळ किती जमलेली आहे. धुवायला थांबलंय, धुवून घेतो. हे बघा, मध्ये पण घाण झाली होती, तर आता वॉशिंग चालू केलं, म्हणजे व्हॅक्यूम लावलंय आणि कचरा काढत आहेत. ते व्हॅक्यूम कंपनी खूप कचरा बसतो, कारण खाली मॅट आहे, ते वेल्वेट टाईप आहे, त्याच्यामुळे कचरा बसतो. आणि माती थोडा इकडे कचरा आहे अजून काढायचा बाकी. आता हे आणि व्हॅक्यूम सुरू केलेलं आहे साफसफाई, मग वॉशिंग करणार. हे बघा, गाडी धुवायचं आपलं चालू आहे काम. किती वेळा धुवून होते, कसे धुवून झाले, मग आपल्याला इथून लगेच निघायला लागेल, कारण आपण लेट होणार आहोत. पण इकडे धुण्याचा फायदा एक आहे का, या साईडला जे खारं पाणी आहे ते खारं पाणी नसते, त्याच्यामुळे दूधला हा पाणी कसा नदीचा असतो, डोंगराचा आणि गोड पाणी असतं, त्याच्यामुळे खारटपणा नसतो, क्षार नसतात, जरी असले तरी कमी असतात. त्याच्यामुळे जे आपलं लोखंड असते, जिथे वेल्डिंग असते, काय असते, तिथे गंज लागणं खूप कमी राहतं. त्याच्यामुळे जर ह्या भागात गाडी धुतली तर छान राहतं. म्हणून मी इकडे ही दुसरी वेळ आहे आपली गाडी धुतली धुण्याची. आणि मी साफ केली आहे. आता शॅम्पू लावून वॉश करायचं झालं आहे बघा. ते शॅम्पूचा पेस्ट बनवून मी बघा चोळलेला आहे, शॅम्पूने वॉशिंग चालू आहे आता. आपली गाडी वॉशिंग करून झालेली आहे बघा, एकदम चकाचक झालेली आहे. बाहेरून ही अशा पद्धतीने वॉशिंग झालेली आहे पूर्ण. हे बघा, या साईडून पण, आणि मध्ये दाखवतो मी तुम्हाला मधला भाग. हे बघा, एकदम पॉलिश बिलिश लावून व्यवस्थित पॉलिश लावलेली आहे मध्ये. हे बघा, मध्ये एकदम व्यवस्थित साफसफाई झालेली आहे. आणि आता आपण इथून निघणार आहोत. गाडी पूर्ण वॉश झालेली आहे. आता आपण इथून निघत आहोत. आपण गाडीत बसलेलो आहोत. गाडीत बसून गाडी पण सुरू केलेली आहे. आणि बघा, आपल्या गाडीमध्ये काय काय आहे. डिस्प्ले आहे, एसी आहे, आणि तुम्हाला अजून दाखवतो. आता आपल्याला रिव्हर्स कॅमेरा, हे बघा, रिव्हर्स कॅमेरा पण आहे. रिव्हर्स कॅमेरा क्लॅरिटी बघू शकता तुम्ही, एकदम क्लिअर व्यवस्थित दिसते मागचं पण. आणि आता आपण इथून निघत आहोत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि या पुढचा भाग जो आता नाशिकला आपण जाणार आहोत, तर या दुसरा भाग याचा तुम्ही बघायला विसरू नका. धन्यवाद.